परंतु अशा अनेक घटना आहेत की हम्म. लहान मुलांवरती लैंगिक अत्याचाराच्या. हम्म. तर वारंवार हे होतं की आपल्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी विलंब लागतो किंवा हम्म. बऱ्याचदा असंही होतं की पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष सुटका सुद्धा होते. म्हणजे कायदा 2012 पासून कायदा निर्माण झालेला आहे, पण तेवढा प्रभावीपणे त्याचा राबवला गेला नाही. पण सामाजिक अवेअरनेस, सोशल अवेअरनेस म्हणतो, तो गरजेचा आहे या कायद्यामध्ये. कारण कायदा जरी 47 काहीतरी कलमांचं जरी अगदी छोटं आहे, ते ऍक्ट आहे, पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, खूप बारीक बारीक आहे. म्हणजे अशा घटनेला प्रोत्साहन देणारा सुद्धा तेवढाच जबाबदार असतो. म्हणजे तू कर, मी आहे असं, हे पण ह्याच्यासाठी सुद्धा त्याला पनिशमेंट आहे. असं आता मी असं एका याच्या सर्वे रिपोर्टमध्ये वाचलं होतं की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एकाच कर्मचाऱ्याला पोक्सोचं म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत कसा तपास करावा. जर तो कर्मचारी रजेवर असेल तर दुसरा त्या दिवशी जर घटना घडली आणि FIR द्यायला आलाय, मग त्याचा तपास तो वीक राहणार आहे ना, कारण त्याला प्रशिक्षण नाही आहे. त्यामुळे आणि बऱ्याच पोलिसांना असं अशी एक गैरसमज असतो की 12 वर्षाखालचं मूल म्हणजे ते अल्पवयीन, असं नाहीये. ते 18 वर्षाचीच लिमिट आहे, म्हणजे ते मुलगा असो किंवा मुलगी असो असं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की स्पेशल चाइल्डच्या संदर्भातल्या केसेस रजिस्टर होणं खूप कमी आहे. प्रमाण त्याचं खूपच म्हणजे अगदी नगण्य आहे. मग स्पेशल चाइल्डच्या बाबतीत अशी घटना घडत नसेल, घडते, पण त्यांना ते अप्रोच होऊ शकत नाहीत, कारण ते स्पेशल चाइल्ड असल्यामुळे ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे आणि असं असतं की घरातल्या एखादा जो म्हणजे अशी घटना घडते म्हणजे घरातला एखादा माहितगार व्यक्तीनेच ती केलेली असते. काका मामा कोणी असेल, फ्रेंड असेल,